दिवाळी आधी सोलापूरकरांच्या विमान प्रवासाची प्रतीक्षा संपणार आहे। सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विमानसेवेचा शुभारंभ होणार असून 20 सप्टेंबरपासून दोन्ही सेवांचं बुकिंग करता येईल। नाशकातील आगामी कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आली। समितीचं अध्यक्षपद मंत्री गिरीश महाजनांकडे असून छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे आणि जयकुमार रावत या समितीचे सदस्य असणार आहेत। ऑपरेशन सिंदूर संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीविरोधात गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय। ही बाब अतिशय गंभीर असून लहान मुलगी असली तरी केवळ जामीन देण्यासाठी विचार करू असं कोर्टाने बजावलंय। ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांच्या संघटनेनं केलाय। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेकडून मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयात आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। येत्या सोमवारी ठाण्याच्या मेट्रोचा ट्रायल रन होणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे मेट्रोचा ट्रायल रन पार पडेल। ट्रायल रन नंतर लवकरच ठाणेकरांच्या सेवेत मेट्रो धावणार आहे। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल बनवण्यात आला असून लाडक्या बहिणींना यावर ई-केवायसी करावी लागणार आहे। योजनेत पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने शासन केवायसी करणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी दिली। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये बौद्ध भिक्खूंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। ते संशोधन विद्यार्थी असून त्यांना केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजूंना भेटण्याची परवानगी असताना देखील भेटू दिलं नाही। विद्यापीठ प्रशासनानं त्यांना मारहाण करून खोटा गुन्हा नोंदवल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। सावित्रीबाई फुले विद्यापीठानं परीक्षा शुल्कात वाढ केल्यानंतर NSQI शासनाविरोधात आंदोलन केलं। विद्यापीठानं केलेली शुल्क वाढ हा विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप करत परीक्षा विभागाच्या मुख्य बिल्डिंग समोर NSQI सह विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। वसई विरार महानगरपालिकेवर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात नारेबाजी केली आहे। वेळेवरती पालिकेकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, फक्त पैशांच्या मागे पळणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत असा आरोप आंदोलन कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। वसई विरार शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेत तोडक कारवाई केली आहे। विरार फाटा या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलेल्या 10,000 चौरस फुटाचा औद्योगिक जमीनदोस्त करण्यात आलं। पालिकेची ही कारवाई आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय। नालासोपारा पूर्वेच्या चक्रधर नगर परिसरात सुरक्षा भिंत कोसळली। पूजा पॅलेस इमारतीला लागून असलेली सुरक्षा भिंत अचानक कोसळल्यानं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। भिंतीला लागून पार्क केलेल्या अनेक दुचाकींचं नुकसान झालंय।